टाकीवाड दुर्घटनेतील सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बेपत्ता दोघांचा शोध अद्यापही सुरूच। आकीवाड दुर्घटनेतून बचावलेल्या 6 जणांपैकी सुहास पाटील यांचा आज दुपारी दत्तवार शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। ते आकीवाड येथील लोकनियुक्त सरपंच वंदना पाटील यांचे पती होते। पाटील यांच्या मृत्यूने संपूर्ण आकीवाड गावावर शोककळा पसरली आहे। शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास आकीवाड गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मोटर चालू करण्यासाठी सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील, इक्बाल बैरागदार, अण्णासाहेब हसुरे यांसह 8 जण ट्रॅक्टर ट्रॉलीतून महापुराच्या पाण्यातून जात होते। या दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी झाली। यावेळी ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या। यातून 6 जण सुखरूप बचावले होते। त्यांना उपचारासाठी दत्तवाड येथील रुग्णालयात नेण्यात आले होते। यापैकी सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार व अण्णासाहेब हसुरे हे अद्यापही बेपत्ता असून एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून शोध मोहीम चालू आहे। सदरची घटना समजताच खासदार धैर्यशील माने यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत घटनास्थळी भेट घेतली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला इतर दोघांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या।